पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशाबद्दल आज कळमनुरीतील मायक्का देवी मंदिरामध्ये महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। आपल्यासोबत स्वतः गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत आहेत। सर, खरं तर आज आरतीचं आयोजन केलं होतं, काय सांगाल या संपूर्ण प्रकरणात? आपण सगळे देवाला मानणारी लोक आहोत। देवाच्या चरणी नतमस्तक होणं, देवाकडे प्रार्थना करणं हे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब हे प्रधानमंत्री पदावरती विराजमान होऊन आज 12 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणजे एक तप पूर्ण झालेला आहे। आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आमच्या भावना आमची कुलदेवी मायक्का देवीच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही तिथं मांडलेल्या आहेत। आमच्या भावना ह्याच आहेत की या देशाला असा एक कणखर प्रधानमंत्री मिळाला आहे, एक विकास पुरुष नेतृत्व मिळालेलं आहे आणि सर्व दूर त्यांची ख्याती पसरलेली आहे जगभर। आणि या देशातल्या शेवटच्या माणसाला त्याच्या जीवनामध्ये बदल व्हावेत यासाठी त्यांचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आणि म्हणून त्यांना दीर्घायुष्य लावावं, त्यांचं आरोग्य चांगलं असावं, त्यांच्यातून चांगलं काम घडतंय ते आणखी चांगल्या पद्धतीनं घडावं अशी प्रार्थना मी मायक्का देवीच्या चरणी करण्यासाठी आज आरती घेतलेली आहे। आमचे मित्र आणि शेतकऱ्यांचे नेते सदाभाऊ खोत हे उपस्थित आहेत। आमचे इथले सगळे नगरसेवक माननीय मानवरताई आहेत, कातारताई आहेत, तुकारामजी सरक, आमचे मित्र विकासजी गरज साहेब आहेत, रवी भगत आहेत, अन्य सगळे सहकारी मित्र आमचे इथले मोठ्या संख्येने इथं आरतीसाठी उपस्थित होते। नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या दिवशी शपथ घेतली आणि जेव्हा संसद भवनामध्ये गेले ते नतमस्तक झाले पायरीवरती आणि ते म्हणले माझ्यासाठी सर्वात पवित्र मंदिर हे संसद भवन आहे, माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ ग्रंथ हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी दिलेलं संविधान आहे आणि या देशातली 125 कोटी जनता हे माझं कुटुंब आहे आणि मी प्रधानमंत्री म्हणून नाही, प्रधान सेवक म्हणून मी या खुर्चीमध्ये बसतोय आणि प्रधान सेवक म्हणून या देशाला पुढे नेण्यासाठी मी काम करेन असं त्यांनी भूमिका मांडली होती आणि त्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे। देश बदलतोय, देशातल्या पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत आहेत, जगाच्या बाजारपेठेमध्ये भारताचं महत्व वाढतंय आणि ते आणखी वाढत राहण्यासाठीचे आशीर्वाद मायक्का देवीनी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना द्यावेत अशी आमची प्रार्थना आहे। एकीकडे भाजपतर्फे बोललं जात आहे की सर्व सुरळीत आहे, कोणतीही महागाई वाढत नाही आणि दुसरीकडे विरोधकांनी आरोप केलेत का डिझेल पेट्रोलचे दर गगनाला भिडलेले आहेत। काँग्रेसच्या काळामध्ये ही कधी परिस्थिती नव्हती। मुळामध्ये हा विषय नीटपणे समजून घेतला पाहिजे। हे जे युद्ध सुरू झालंय तेव्हापासून क्रूड ऑइलचं दर वाढायला लागलेले आहे। 50 ते 60 डॉलर क्रूड ऑइल कच्चं होतं, आता ते 118 पर्यंत मागच्या 15 दिवसापूर्वी गेलं होतं, आता ते 105-7 डॉलरवरती क्रूड ऑइलचे दर आहेत। जेव्हा क्रूड ऑइलचे दर इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि जगाच्या तुलनेत विचार केला तर अमेरिकेनं जवळपास 36% डिझेल पेट्रोलचे दर वाढवलेले आहेत। सिंगापूरमध्ये हायेस्ट दर जगामध्ये पेट्रोलचे आणि डिझेलचे झालेले आहेत। पाकिस्तान, श्रीलंका सारखे देश त्यांची तर आपल्याशी तुलना होऊ शकत नाही। त्यामुळं आपल्या जगाच्या तुलनेमध्ये भारतामध्ये डिझेल आणि पेट्रोलचे दर इतके वाढलेले नाहीत। ज्या पद्धतीनं चर्चा विरोधक करतायत त्या पद्धतीची परिस्थिती नाही। परंतु तुम्ही बघितलं हर्मुज जी समुद्र धुनी आहे तिथून सगळी वाहनं आपल्याकडे येतात, म्हणजे जवळपास 50 लाख बॅरेल क्रूड ऑइल आपल्या भारताची रोजची गरज आहे आणि त्यातलं जवळपास 25 ते 27 लाख बॅरेल हे फक्त हर्मुज समुद्र धुनीतून येतं आणि तिथं सगळं वातावरण तुम्ही बघितलं ती सगळी बंद होती। तिथून कुठल्याच आपल्या भारताचा नाही विषय, अखंड आशिया खंडातले अनेक राष्ट्र आहेत की त्यांचं तेलाची आवक जावक तिथूनच होते, त्यामुळे ती परिस्थिती निर्माण झाली होती। परंतु आपले नेते वेगवेगळ्या देशांशी बोलून रशियातून आपण आता सगळ्यात जास्त क्रूड ऑइल खरेदी करतोय आणि ते आपल्या भावात मिळते, रुपयामध्ये, ते डॉलरमध्ये मिळत नाही। रशिया आपला सर्वात चांगला मित्र आहे आणि 15 ते 17 लाख बॅरेल हे डिझेल आपण फक्त रशियामधून घेतोय। तर ही नीट परिस्थिती समजून घ्यायची असते। जेव्हा राष्ट्रावरती आपत्तीची वेळ येते तेव्हा राजकारण करायचं नसतं। ही काय जागतिक परिस्थिती निर्माण झाली, ही काय भारताअंतर्गत परिस्थिती नाही। डिझेल आणि पेट्रोल आपल्या इथे एवढं तयार होत नाही। जेव्हा 100 थेंब पेट्रोल किंवा डिझेल आपल्याला लागतं त्यातले 10 थेंब आपल्याकडे तयार होते, बाकीचं सगळं आपण आयात करतो आणि जेव्हा आपण आयात करतो तेव्हा आपले पैसे डॉलरमध्ये जातात, आपले पैसे रुपयामध्ये जात नाहीत आणि त्यामुळं आपल्याकडे महागाई वाढणं आणि कमी होणं हे सर्व डिपेंड डिझेल पेट्रोलच्या दरावरती आहे, आयातीवरती। हे डिपेंड सोन्यावरती आहे, कारण 700 ते 800 टन सोनं आपण आयात करतो आणि सोनं आपण वापरात आणत नाही, ते घरामध्ये असतं, तिजोरीत असतं, कपाटात असतं, आपण गळ्यामध्ये घालतो, ते चलनामध्ये येत नाही। आणि म्हणून मोदी साहेब म्हणले की 1 वर्ष तुम्ही सोनं खरेदी करू नका। 18 अब्ज डॉलर रुपये आपले परदेश पर्यटनासाठी जातात। आपली लोक जेव्हा बाहेरच्या देशामध्ये फिरायला जातात
तेव्हा $18 अब्ज दरवर्षी खर्च होतो. मोदी साहेब म्हणतात 1 वर्ष तुम्ही बाहेरच्या देशात फिरायला जाऊ नका. आपल्या इथं खूप आहे ना, आपल्या इथं कोकण आहे, महाबळेश्वर आहे, तिकडं अंदमान निकोबार आहे, लक्षद्वीप सारखं अत्यंत रमणीय बाहेरच्या देशात जशी बंदरं आहेत किंवा पर्यटन क्षेत्र आहेत, बीच आहेत, त्याच्यापेक्षा सुंदर आपल्याकडे आहे. केरळासारखं आहे, कर्नाटकमध्ये मैसूर असेल, उटी असेल, काश्मीर असेल, गोवा असेल, अनेक ठिकाणं आहेत. मोदी साहेब म्हणतात तुम्ही बाहेर जाऊ नका. हे व्यवस्थितपणे विरोधकांनी पण समजून घेतलं पाहिजे. ही परिस्थिती काय पहिल्यांदा आले अशातला भाग नाही. अशी जेव्हा आपत्ती येते तेव्हा आपण सगळ्यांनी एक होऊन राष्ट्राच्या सोबत राहण्याची आवश्यकता असते. विरोधकांना माझी विनंती आहे, याचं राजकारण करू नका. डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढवणं हे मोदी साहेबांच्या हातात नाही. उलट सर्वात जास्त आपण डिझेल पेट्रोलच्या दरवाढीमध्ये म्हणजे जेवढी सवलत द्यायची आहे आपण भारत देश देतो. त्याची डिटेल माहिती व्यवस्थितपणे घ्यावी त्यांनी आणि त्याच्यावरती बोलावं. तेल कमी वापरा मोदी साहेब बोलले. का बोलले? आपण मलेशियातून तेल खरेदी करतो. आपल्याकडे तेल बिया इतक्या तयार होत नाहीत की आपण आपली गरज सगळी आपण भागू. मलेशियातून आपण तेल आणत होतो. मलेशियामध्ये तिथं सुद्धा डिझेल आणि पेट्रोलचे दर इतके वाढलेत, त्यांनी नवीन टेक्नॉलॉजी आणली आहे. आपण जसं आता इथेनॉल मिक्स करतोय डिझेल पेट्रोलमध्ये, तसं त्यांनी तिथं खाद्यतेल मिक्स करायची नवीन टेक्नॉलॉजी आणलेली आहे. आणि त्यामुळे त्यांना आपल्याकडे खाद्य तेल देण्यापेक्षा पेट्रोलमध्ये मिसळलं तर त्यांना त्याचा फायदा होतो. त्यामुळे तिथं पण आता शॉर्टेज झालेला आहे. हे सगळे विषय जागतिक घडामोडीवरती अवलंबून असल्या कारणानं आज जी परिस्थिती आपली आहे ती उलट चांगली आहे इतर देशांपेक्षा. पृथ्वीराज चव्हाणांचं असं म्हणणं आहे की 1 रुपयाचा रुपया आता मोदी सरकारच्या काळामध्ये 100 पार गेला. नाही बघा, पृथ्वीराज चव्हाण साहेब हे पण तज्ज्ञ आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राहिलेले आहेत. आता जी परिस्थिती अखंड जगभर सुरू आहे आणि या युद्धाचे पडसाद इतके उमटलेले आहेत, युद्धाचे परिणाम सर्व देशांना ह्याच्या झळा बसलेले आहेत. ते काय नुसत्या भारतालाच बसतील अशातली परिस्थिती नाही. जगातल्या अनेक प्रगत राष्ट्रांना सुद्धा ह्याचे चटके बसत आहेत. त्यामुळे ही काही परिस्थिती उद्या राहील अशी काही परिस्थिती नाही. नक्की परिस्थिती बदल. एकीकडे आता जर पाहिलं असेल तर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली आहे सरकारने. ही कर्जमाफी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे, त्यांना परवडणार नाही असं म्हटलं आहे. अरे बाबांनो, कर्जमाफी केलेली आहे. 2 लाखापर्यंत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे त्यांना सर्वांना कर्जमाफी देण्याची घोषणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी धन्यवाद देईल. ही घोषणा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. जे रेग्युलर कर्ज भरतायत त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देते सरकार आपलं. आणि तुम्ही दिलंच नाही, कशाला गप्पा मारताय? तुम्ही 2.5 वर्ष होता किंवा 14 पूर्वी तुम्ही होता, काय दिवे लावले तुम्ही शेतकऱ्यांच्यासाठी? माझं सरकार शेतकऱ्यांच्यासाठी जे करतंय त्यातलं तुम्ही 1% जरी केलं असतं तर लोकांनी तुम्हाला तुमच्या पाठीमागे लोक थांबले असते ना. आज दुष्काळी पट्ट्यामधल्या योजना 100च्या वर योजना सुरू आहेत राज्यामध्ये, ज्याचं बजेट हजारो कोटी रुपये आहे. माझ्या एकट्याच जत मतदारसंघामध्ये 2,000 कोटीची कामं असतात. हे कधी घडलं होतं? 50 कोटी 100 कोटी पुढे कधी तुम्ही पैसे देऊ शकत नव्हता. आज माझ्या तालुक्यामध्ये मागच्या 2 महिन्यापूर्वी आम्ही वैयक्तिक लाभाच्या योजना 2,000 ट्रॅक्टर आणि वेगवेगळे उपकरणं आम्ही अवजार लोकांना वाटले. 2,000 1100 त्यातले ट्रॅक्टरच आहेत. म्हणजे त्यात मळणी यंत्र असेल, दगड गोळा करायचं यंत्र असेल किंवा ऊस तोडायची मशीन असेल, मळणी यंत्र असतील, अशी 2,000 यंत्र एकाच वेळेस आम्ही वाटली. तुम्ही आमचे दत्ता भरणे मामा कृषी मंत्री आहेत, त्यांचं भाषण जरी विरोधकांनी ऐकलं सभागृहातलं मागच्या अधिवेशनातलं अर्थसंकल्पीय बजेटमध्ये, त्यांची उत्तरं सगळी त्यांना मिळतील. त्यांना करायचं नाही काय, नुसतं त्यांना फक्त वातावरण दूषित करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना प्रयत्न करायचे आहेत. अरे तुम्ही गोळ्या घातल्या. मावळला जेव्हा शेतकरी पाणी मागायला आले, रस्त्यावरती उतरली, तुम्ही माणसं मारून टाकली. तुम्ही सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टींच्या नेतृत्वामध्ये जेव्हा नांद्र्याला एक आंदोलन झालं, तुम्ही डायरेक्ट ते नलावडे नावाचा शेतकरी गोळी मारून त्याला ठार करून टाकला. तुम्ही कशाला सांगताय हे? तुमचं 1 रुपयाचा रुपया आता मोदी सरकारच्या काळामध्ये 100 पार गेला. नाही बघा, पृथ्वीराज चव्हाण साहेब हे पण तज्ज्ञ आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राहिलेले आहेत. आता जी परिस्थिती अखंड जगभर सुरू आहे आणि या युद्धाचे पडसाद इतके उमटलेले आहेत, युद्धाचे परिणाम सर्व देशांना ह्याच्या झळा बसलेले आहेत. ते काय नुसत्या भारतालाच बसतील अशातली परिस्थिती नाही. जगातल्या अनेक प्रगत राष्ट्रांना सुद्धा ह्याचे चटके बसत आहेत. त्यामुळे ही काही परिस्थिती उद्या राहील अशी काही परिस्थिती नाही. नक्की परिस्थिती बदल. एकीकडे आता जर पाहिलं असेल तर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली आहे सरकारने. ही कर्जमाफी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे, त्यांना परवडणार नाही असं म्हटलं आहे. अरे बाबांनो, कर्जमाफी केलेली आहे. 2 लाखापर्यंत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे त्यांना सर्वांना कर्जमाफी देण्याची घोषणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी धन्यवाद देईल. ही घोषणा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. जे रेग्युलर कर्ज भरतायत त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देते सरकार आपलं. अरे तुम्ही दिलंच नाही, कशाला गप्पा मारताय? तुम्ही 2.5 वर्ष होता
किंवा आणि 14 हा पूर्वी तुम्ही भारत होता, काय दिवे लावले तुम्ही शेतकऱ्यांच्यासाठी? जगाच्या बरोबर माझं धावायला सरकार शेतकऱ्यांच्यासाठी जे लागला. करतंय त्यातलं तुम्ही जगाच्या 1% जरी केलं असतं बरोबर तर लोकांनी तुम्हाला राहिला. तुमच्या पाठीमागे लोक थांबले असते ना. परमेश्वराने आज त्यातला दुष्काळी शक्ती पट्ट्यामधल्या योजना 100च्या बळ वर द्यावं. योजना सुरू आहेत या राज्यामध्ये, 12 वर्षाच्या ज्याचं बजेट कालखंडामध्ये हजारो कोटी रुपये आहे. भारत माझ्या एकट्या देशाच्या जत मतदारसंघामध्ये 2000 कोटीची कामं खऱ्या असतात. अर्थानं हे कधी घडलं आत्मनिर्भर होतं? बनवण्याचं 50 कोटी काम 100 कोटी या आदरणीय पुढे कधी तुम्ही पैसे देऊ नरेंद्र शकत नव्हता. मोदी आज माझ्या तालुक्यामध्ये मागच्या 2 महिन्यापूर्वी आम्ही वैयक्तिक लाभाच्या योजना हा भारत देश 2000 कुटुंबाच्या ट्रॅक्टर गुलामगिरीतून आणि मुक्त होऊन वेगवेगळे उपकरणं आम्ही स्वातंत्र्य- अवजार नव्या लोकांना वाटले. स्वातंत्र्याच्या 2000 1100 त्यातले ट्रॅक्टरच आहेत. म्हणजे त्यात मळणी यंत्र असेल, दगड गोळा करायचं यंत्र असेल, किंवा ऊस तोडायची मशीन असेल, मळणी यंत्र असतील, अशी 2000 यंत्र एकाच वेळेस आम्ही वाटली. तुम्ही आमचे दत्ता भरणे मामा कृषी मंत्री आहेत, त्यांचं भाषण जरी विरोधकांनी ऐकलं सभागृहातलं मागच्या अधिवेशनातलं अर्थसंकल्पीय बजेटमध्ये, त्यांची उत्तरं सगळी त्यांना मिळतील. त्यांना करायचं नाही काय, नुसतं त्यांना फक्त वातावरण दूषित करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना प्रयत्न करायचे आहेत. अरे तुम्ही गोळ्या घातल्या मावळला, जेव्हा शेतकरी पाणी मागायला आले रस्त्यावरती उतरली, तुम्ही माणसं मारून टाकली. तुम्ही सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टींच्या नेतृत्वामध्ये जेव्हा नांद्र्याला एक आंदोलन झालं, तुम्ही डायरेक्ट ते नलावडे नावाचा शेतकरी गोळी मारून त्याला ठार करून टाकला. तुम्ही कशाला सांगताय हे? तुमचं हात सगळे रक्ताने माखलेले आहेत शेतकऱ्यांच्या बाबत. तुम्ही आम्हाला सल्ले देऊ नका. आमचे नेते सक्षम आहेत, शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम आहेत आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होण्याच्या दृष्टिकोनातून सरकार खूप योजना आणतंय आणि त्यात आम्ही कमी पडणार नाही. शेवटचा प्रश्न की संजय राऊतांचं म्हणणं आहे का फक्त भाजपमध्ये घोडे बाजार चालू आहे, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेला आहे? नाही नाही, संजय राऊतने काय केलं बाकीचं जाऊ दे विषय. संजय राऊत गेले 25, 30, 40 वर्ष राजकारणात आहे. काय तुम्ही दिवा लावला? तुम्ही या राज्यामध्ये तुमचं 2.5 वर्ष सरकार होतं. संजय राऊताची मला एक स्टेटमेंट दाखवा या राज्यामध्ये बदल होण्याच्या दृष्टिकोनातून संजय राऊतांनी ही भूमिका मांडली. मग ते शेतकरी असतील, कष्टकरी असतील, माताडी असतील, युवा असतील, उद्योजक असतील, गावाकडे राबणारा 12 बलुतेदार असेल, 18 पगड जातीतला माणूस असेल, भटका विमुक्त असेल, एससी असेल, एसटी असेल, ओबीसी असेल, मायनर ओबीसी असेल, गरीब मराठा असेल, काय तुमची भूमिका होती? 2.5 वर्ष तुम्ही जेव्हा सत्तेमध्ये होता अशी कुठली योजना आणली की ज्याच्यामुळे लोकांच्या जीवनामध्ये बदल झाला, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये बदल झाला? अरे तुम्ही तर उलट मराठवाडा वॉटर ग्रीड नावाची योजना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणली, ती बंद करून टाकली. वेगवेगळे महामंडळ तुम्ही बंद करून टाकली. समुद्रात वाहून जाणारं पाणी ते शेतकऱ्यांना द्यावं असं कधी कुठल्या मुख्यमंत्र्याला वाटलं होतं? माझ्या मुख्यमंत्र्यांना वाटलं की समुद्रात वाहून पाणी जातंय, ते उचललं पाहिजे, शेतकऱ्यांना दिलं पाहिजे. आणि म्हणून आता मराठवाड्यातली सगळी धरणं एकमेकांना जोडायचा निर्णय केला. का नाही तुम्ही केला? हे नुसते बोलणारी लोक आहेत, बोलघेवडे लोक आहेत, त्यांना कुठलं कामाचं माहित नाही. आणि संजय राऊत तर हा कुठल्याच म्हणजे फक्त नुसती मापं काढणे राज्यातील लोकांची लिहिणे विरोधात, ह्याच्या पलीकडे त्यांची गाडी कधी गेलीच नाही. आपल्यासोबत होते गोपीचंद पडळकर. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित सह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.